Now the next part that we are going to study is fluid in motion. फ्लुइड इन मोशन. याच्या अगोदरचा जो पार्ट आपण स्टडी केलेला होता तो फ्लुइड ऍट रेस्टचा पार्ट स्टडी केलेला होता. फ्लुइड ऍट रेस्ट विच इज कॉल्ड ॲज हायड्रोस्टॅटिक्स. ओके, फ्लुइड ऍट रेस्टलाच काय म्हणायचं, स्टडी ऑफ फ्लुइड ऍट रेस्ट इज कॉल्ड ॲज हायड्रोस्टॅटिक्स. आता फ्लुइडची मोशन आणि त्याच्याशी रिलेटेड काही फेनॉमिनन स्टडी करायचे आहेत आणि त्याला काय म्हणलं जातं, हायड्रोडायनॅमिक्स असं म्हणलं जातं. ओके, सो फर्स्ट देर इज द डेफिनेशन ऑफ हायड्रोडायनॅमिक्स. हायड्रोडायनॅमिक्स. ओके, तर हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे काय, इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन. ओके, द branch of physics which deals with study of fluid in motion. Study of fluid in motion is called as hydrodynamics. Is called as hydrodynamics. Hydrodynamics. Okay, branch of physics which deals with study of fluid in motion is called as hydrodynamics. Okay. In hydrodynamics, initially we are going to study different terms related to the hydrodynamics. Okay, म्हणजे हायड्रोडायनॅमिक्स मध्ये आपण काय करणार आहे, फ्लुइडच्या मोशनचा स्टडी करणार आहे आणि फ्लुइडच्या मोशनचा स्टडी करत असताना फ्लुइडच्या मोशन्स रिलेटेड काही टर्म्स आपल्याला स्टडी करावे लागतील. तर त्याच्यामध्ये पहिली टर्म आहे दॅट इज स्टेडी फ्लो. ओके, स्टेडी फ्लो म्हणजे काय, फर्स्ट टर्म इज द स्टेडी फ्लो. तर स्टेडी फ्लो म्हणजे काय, it is the flow such that pressure or velocity of the fluid at any given point is constant with respect to time. Okay, म्हणजे असा फ्लो असणार आहे. स्टेडी फ्लो म्हणजे असा फ्लो की ज्या फ्लो मध्ये कुठलाही एक जर आपण पॉइंट घेतला, त्या फ्लो मधला कुठलाही एक जर पॉइंट घेतला तर त्या पॉइंटला काय असणार आहे, प्रेशर किंवा व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे तेवढंच राहणार आहे. म्हणजे थोडं देखील प्रेशर कमी जास्त होत नाही किंवा त्या पॉइंटला असणारी व्हेलॉसिटी देखील काय होत नाही, अजिबात चेंज होत नाही. दॅट इज कॉल्ड एज स्टेडी फ्लो. ओके, so steady flow म्हणजे काय, the flow in which pressure or velocity at any point, pressure or velocity at any point in fluid flow. Okay, the flow in which pressure or velocity at any point in the flow remains constant. Okay, remains constant with respect to time. With respect to time is called as steady flow. Is called as steady flow. ओके, स्टेडी फ्लोची डेफिनेशन लक्षात आली का बघा, व्हेरी सिंपल डेफिनेशन आहे. ओके, द फ्लो इन विच प्रेशर और वेलोसिटी at any point in the flow always remains constant with respect to time. म्हणजे फॉर एक्झाम्पल या पद्धतीने सपोज फ्लो आहे फ्रॉम लेफ्ट टू द राईट. ओके, आणि या फ्लो मधला कुठलाही एक आपण जर पॉइंट घेतला, या फ्लो मधला कुठलाही एक पॉइंट जर घेतला तर त्या पॉइंटला आपण प्रेशर मेजर केलं, व्हेलॉसिटी मेजर केलं आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम ती मेजरमेंट केली तर ते काय होणार आहे, त्या पॉइंटला असणार प्रेशर आणि व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे तेवढंच राहतं. त्याला काय म्हणतो आपण, स्टेडी फ्लो असं म्हणतो. ओके, नेक्स्ट स्टेडी फ्लो नंतर नेक्स्ट टर्म आहे दॅट इज फ्लो लाईन्स. म्हणजे काय, फ्लो लाईन्स नेक्स्ट कन्सेप्ट. तर हे फ्लो लाईन म्हणजे काय असतं, इट इज द पाथ ट्रेस्ड बाय इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन अ मूव्हिंग फ्लुइड. ओके, द पाथ traced by individual particle
individual particle in a moving fluid, in a moving fluid is called as flow lines. Okay, or are called as flow lines. लक्षात येते का बघा, फ्लो लाईन म्हणजे काय, पाथ ट्रेस्ड बाय individual particle in moving fluid is called as flow line, okay. म्हणजे लक्षात घ्या, एखादं लिक्विड ज्यावेळी फ्लो होत असणार आहे त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ पार्टिकल असणार आहे आणि प्रत्येक पार्टिकल एका सर्टन पाथनं जात असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा फर्स्ट पार्टिकल सपोज या पाथनं असं काहीतरी जाईल, सेकंड पार्टिकल सपोज या पाथनं असं काहीतरी जाऊ शकतो, थर्ड पार्टिकल सपोज इट इज मुव्हिंग लाईक दिस, ओके. तर मुव्हिंग फ्लुइड मधले पार्टिकल ज्या पाथनं जातात, जो पाथ ट्रेस आउट करतात, त्यालाच काय म्हणतो आपण, फ्लो लाईन्स असं म्हणतो. ओके, पाथ ट्रेस्ड बाय इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन अ मुव्हिंग फ्लुइड इज कॉल्ड ॲज फ्लो लाईन. ओके, फ्लो लाईन नंतर काय काय असणार आहे, नेक्स्ट टर्म इज द स्ट्रीम लाईन. नेक्स्ट टर्म इज द स्ट्रीम लाईन. ओके, स्ट्रीम लाईन. आता स्ट्रीम लाईन म्हणजे काय असतं, इट इज द इमॅजिनरी कर्व, इट इज द इमॅजिनरी कर्व इन द फ्लो. Okay, it is the imaginary curve in the flow such that tangent drawn to that curve gives the direction of the velocity at that point, direction of velocity of particle at that point. Okay, direction of velocity of flow at that point. So streamline ची definition बघा, it is imaginary curve, it is imaginary curve, it is imaginary curve such that it is imaginary curve such that tangent drawn to it at a point, tangent drawn to it at a point gives direction of velocity of flow, direction of velocity of flow at that point. At that point it is called as streamline. म्हणजे याची कन्सेप्ट लक्षात येते का बघा. ओके, स्ट्रीमलाईन म्हणजे काय आहे, हा एक इमॅजिनरी कर्व आहे, लक्षात घ्या. इट इज इमॅजिनरी कर्व सच दॅट टॅन्जेंट ड्रॉन टू दिस कर्व, म्हणजे त्या कर्वला एखाद्या पॉइंटला आपण टॅन्जेंट ड्रॉ केली तर ती टॅन्जेंट काय रिप्रेझेंट करणार आहे, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ फ्लो, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ फ्लो रिप्रेझेंट करणार आहे ऍट दॅट पॉइंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, सपोज स्ट्रीम लाईन या पद्धतीनं आहे. ओके, आता या स्ट्रीम लाईन वर एक पॉइंट घेतला आणि इथं मी टॅन्जेंट ड्रॉ केली, टॅन्जेंट. तर ही टॅन्जेंट काय रिप्रेझेंट करणार आहे, या पॉइंटला फ्लोची जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी रिप्रेझेंट करणार आहे. ओके, म्हणजे या पॉइंटला फ्लोची व्हेलॉसिटी जी आहे ना ती या डायरेक्शन असणार आहे. किंवा फॉर एक्झाम्पल इथं मी हा पॉइंट घेतला आणि इथं जर टॅन्जेंट ड्रॉ केली तर ही टॅन्जेंट अशी येणार आहे आणि ही टॅन्जेंट काय रिप्रेझेंट करणार, या पॉइंटला असणाऱ्या व्हेलॉसिटी ऑफ फ्लोची डायरेक्शन दाखवणार आहे. Okay, so it is imaginary curve such that tangent drawn to it at a point gives the direction of velocity of flow at that point. Okay, so streamline basically काय दाखवते, velocity ची डायरेक्शन दाखवते. Okay, velocity ची डायरेक्शन, कशाची velocity, फ्लो ची जी velocity आहे त्या velocity ची डायरेक्शन रिप्रेझेंट करायचं काम जे आहे ते स्ट्रीमलाईन करतं. आता स्टेडी फ्लो मध्ये स्ट्रीमलाईन आणि फ्लो लाईन दोन्ही काय असतात, सेमच असतात. स्टेडी फ्लो असेल तर, ओके, लक्षात घ्या, इन स्टेडी फ्लो फ्लो लाइन्स and streamlines are same. ओके, स्टेडी फ्लो मध्ये फ्लो लाईन्स आणि स्ट्रीम लाईन्स काय असणार आहेत, सेमच असणार आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म आहे दॅट इज फ्लो ट्यूब. म्हणजे काय, फ्लो ट्यूब.
आता फ्लो ट्यूब म्हणजे काय असतं? इट इज इमॅजिनरी ट्यूब फॉर्म बाय द बंडल ऑफ फ्लो लाईन्स ऑर द स्ट्रीम लाईन्स. ओके, एक नंबर ऑफ स्ट्रीम लाईन्स किंवा नंबर ऑफ फ्लो लाईन्स मुळे जे काही ट्यूब लाईक स्ट्रक्चर फॉर्म होणार आहे त्याला काय म्हणतो आपण? फ्लो ट्यूब असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज या पद्धतीनं काय असेल, नंबर ऑफ स्ट्रीम लाईन्स किंवा फ्लो लाईन अशा प्रकारे एक स्ट्रक्चर तयार केलं, सपोज ट्यूब लाईक स्ट्रक्चर फॉर्म केलं जातं, त्यालाच काय म्हणतो आपण? ट्यूब लाईक स्ट्रक्चर फॉर्म बाय दी फ्लो लाईन्स ऑर द स्ट्रीम लाईन्स. स्ट्रीम लाईन किंवा फ्लो लाईन जे इमॅजिनरी ट्यूब लाईक स्ट्रक्चर फॉर्म केलेलं असतं त्याला काय म्हणतो आपण? फ्लो ट्यूब असं म्हणतो. सो फ्लो ट्यूबची डेफिनेशन बघा, a tube like structure formed by flow lines or streamlines. Flow lines or streamlines. Okay, a tube like structure formed by flow lines or streamlines is called as flow tube. A tube like structure formed by a bundle of number of flow lines or streamlines is called as flow tube. Okay, या पद्धतीने फ्लो ट्यूबची कन्सेप्ट आहे. ओके, डेफिनेशन बघा, आतापर्यंत आपण कुठल्या कुठल्या बघितल्या? तर पहिली डेफिनेशन बघितली हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे काय? द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन इज कॉल्ड एज हायड्रोडायनॅमिक्स. त्याच्यानंतर हायड्रोडायनॅमिक्स रिलेटेड इनिशियल काही टर्म, तर त्याच्यामध्ये पहिली टर्म आहे स्टेडी फ्लो म्हणजे काय? द फ्लो इन विच प्रेशर ऑर व्हेलॉसिटी ऍट एनी पॉइंट इन द फ्लो रिमेन्स कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज कॉल्ड एज स्टेडी फ्लो. फ्लो लाईन्स म्हणजे काय असतं? इट इज द पाथ ट्रेस्ड बाय इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन मुव्हिंग फ्लुइड. प्रत्येक पार्टिकलनं ट्रेस आउट केलेला जो पाथ आहे त्याला काय म्हणतो आपण? फ्लो लाईन्स असं म्हणतो. स्ट्रीम लाईन्स म्हणजे काय? इट इज अ इमॅजिनरी कर्व सच दॅट टँजेंट ड्रॉन टू इट ॲट ए पॉइंट गिव्स द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ वेलॉसिटी ॲट दॅट पॉइंट. ओके, इन स्टेडी फ्लो लाईन्स अँड स्ट्रीम लाईन्स आर सेम. आणि फ्लो ट्यूब म्हणजे काय असतं? ट्यूब लाईक स्ट्रक्चर फॉर्म बाय ए नंबर ऑफ ऑर अ बंडल ऑफ फ्लो लाईन्स ऑर स्ट्रीम लाईन, इट इज कॉल्ड एज फ्लो ट्यूब. ओके, आता याच्यानंतर टाइप्स ऑफ फ्लुइड फ्लो हो गया. टाइप्स ऑफ फ्लुइड फ्लो, टाइप्स ऑफ फ्लो असं आपण त्याला म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये फर्स्ट टाइप ऑफ फ्लो आहे दॅट इज कॉल्ड ॲज लॅमिनार फ्लो और स्ट्रीमलाइन फ्लो. लॅमिनार और स्ट्रीमलाइन फ्लो. टाइप्स ऑफ फ्लुइड फ्लो मध्ये कुठला येणार आहे? लॅमिनार और स्ट्रीमलाइन फ्लो. ओके, आता हे लॅमिनार किंवा स्ट्रीमलाइन फ्लो म्हणजे काय असतं? द फ्लो इन विच लिक्विड फ्लोज इन लेयर्स. असा फ्लो की ज्याच्यामध्ये लिक्विड पार्टिकल किंवा लिक्विड जे आहे ते लेयर्स मध्ये फ्लो होतं अँड पाथ ऑफ वन पार्टिकल इज नॉट क्रॉस्ड बाय पाथ ऑफ अदर पार्टिकल. म्हणजे त्या फ्लो मध्ये असणारे लिक्विड पार्टिकल किंवा फ्लुइड पार्टिकल जे आहे ते एकमेकांचा पाथ अजिबात इंटरसेक्ट करत नाहीत किंवा कट करत नाहीत. आणि लिक्विड कसं फ्लो होत आहे? लेयर्स मध्ये जर फ्लो होत असेल तर त्याला काय म्हणायचं? लॅमिनार फ्लो. म्हणजे फॉर एक्झाम्पल लॅमिनार फ्लोची डायग्राम या पद्धतीने आपण ड्रॉ करू शकतो. म्हणजे सगळे पार्टिकल एकमेकाला पॅरलल ट्रॅव्हल करत असले पाहिजे. दे शुड बी ट्रॅव्हलिंग पॅरलल टू इच अदर. म्हणजे थोडक्यात लिक्विड जे आहे ते तुम्हाला लेयर्स मध्ये फ्लो होताना दिसणार आहे. आता या लेयर मध्ये काही लेयरची व्हेलॉसिटी जास्त असू शकते, काही लेयरची व्हेलॉसिटी काय असू शकते? कमी असू शकते. ओके, लाईक दिस. सो दिस इज द लॅमिनार फ्लो. लॅमिनार किंवा स्ट्रीमलाइन फ्लोची डेफिनेशन काय येणार बघा? द फ्लो इन विच लिक्विड फ्लोज इन लेयर्स. लिक्विड किंवा फ्लुइड flows in layers. The flow in which liquid flows in layers and particles
particles of flow don't cross each other's path. Each other's path is called as laminar flow. Laminar flow याला काय म्हणायचं, लॅमिनार फ्लो असं म्हणायचं. द फ्लो इन विच लिक्विड फ्लोज इन लेयर्स. लिक्विड कसं फ्लो होतं, लेयर मध्ये, लिक्विडच्या डिफरंट लेयर मध्ये फ्लो होतं. अँड पार्टिकल्स ऑफ द फ्लो मध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकांचा पाथ अजिबात क्रॉस करत नाहीत किंवा इंटरसेक्ट करत नाहीत. इच अदर्स पाथ. ओके, सच टाइप ऑफ फ्लो जो आहे त्याला काय म्हणतो आपण, लॅमिनार फ्लो, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण टर्ब्युलंट फ्लो. सॉरी, लॅमिनार फ्लो किंवा त्यालाच काय म्हणतो आपण स्ट्रीमलाईन फ्लो म्हणतो. ओके, लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो असं त्याला म्हटलं जातं. ओके, सो दिस इज फर्स्ट टाइप ऑफ द फ्लो, लॅमिनार फ्लो और स्ट्रीमलाईन फ्लो. ओके, एक्झाम्पल लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लोचं एक्झाम्पल जर द्यायचं तर एक्झाम्पल काय होणार आहे, फ्लो ऑफ वॉटर इन द रिव्हर. फ्लो ऑफ वॉटर इन द रिव्हर. रिव्हर मध्ये जे वॉटर फ्लो होतं ते जनरली काय असतं, लॅमिनार फ्लो मध्ये असतं. इट इज इन लॅमिनार फ्लो. ओके, नेक्स्ट टाइप ऑफ फ्लो इज द टर्ब्युलंट फ्लो. सेकंड टाइप, टर्ब्युलंट फ्लो. फर्स्ट कुठला असतो, लॅमिनार किंवा त्याला स्ट्रीमलाईन फ्लो असं म्हटलं जातं. आणि सेकंड जे आहे ते काय असणार आहे, टर्ब्युलंट फ्लो असणार आहे. आता टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय, द फ्लो इन विच लिक्विड पार्टिकल्स फ्लोज रॅन्डमली. म्हणजे असा फ्लो की ज्याच्यामध्ये लिक्विड पार्टिकल काय करतात, रॅन्डमली फ्लो करतात आणि त्याचबरोबर ते काय करतात, एकमेकाचा पाथ क्रॉस करतात. सच टाइप ऑफ फ्लो इज कॉल्ड एज टर्ब्युलंट फ्लो. सो टर्ब्युलंट फ्लोची डायग्राम जर काढायची झाली तर फर्स्ट पार्टिकल इज मूव्हिंग लाईक दिस, देन सेकंड पार्टिकल इज मूव्हिंग लाईक दिस. Okay, third particle is moving like this, fourth particle is moving in this direction. So all fluid particles are moving randomly. There is not any specific direction, and they liquid particles cross each other's path. Such type of flow is called as turbulent flow. The flow in which fluid particles flows randomly. Okay, the flow in which fluid particles flows randomly and cross each other's path. Is called as turbulent. Is called as turbulent flow. Okay, so turbulent flow चे example जर द्यायचं झालं, for example water flow, high velocity water flow from the tap. Okay, water flow from tap at higher velocity. म्हणजे टॅप मधून जर जास्त वेलॉसिटीने वॉटर जर बाहेर पडत असेल तर त्या वॉटर फ्लोला एक प्रकारचा वेव्हीनेस असतो बघा. तर तो जो फ्लो आहे तो टर्ब्युलंट फ्लो आहे. किंवा हरिकेन और स्टॉर्म, दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ दी टर्ब्युलंट फ्लो. आता एक्झाम मध्ये काय मिळाला, स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो मधले डिफरन्स विचारले जातात. तर स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो मधले सगळे डिफरन्सेस आपण बघूया. Let's write the difference between streamline flow and the turbulent flow. Okay, त्याच्यामध्ये दोन कॉलम तयार करतो मी. So first column is the streamline or laminar flow, and second column is turbulent flow.
स्ट्रीमलाईन फ्लो अँड द टर्ब्युलंट फ्लो. तर सुरुवातीला दोघांच्या डेफिनेशन येणार आहेत. स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये काय होतं, लिक्विड पार्टिकल फ्लोज इन लेअर और लिक्विड और फ्लूइड फ्लोज इन द लेअर. ओके, सो इन दिस फ्लो लिक्विड किंवा फ्लुइड फ्लोज इन लेयर्स. आणि टर्ब्युलंट फ्लो मध्ये काय होणार आहे, लिक्विड किंवा फ्लुइड जे काय आहे, फ्लुइड पार्टिकल्स, इकडे काय डिफरन्स येणार आहे, फ्लुइड पार्टिकल्स फ्लोज रँडमली. ओके, सेकंड डिफरन्स काय येणार आहे, इन स्ट्रीमलाईन फ्लो फ्लुइड पार्टिकल डू नॉट क्रॉस इच अदर्स पाथ. ओके, एकमेकाचा पाथ जो आहे तो स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये काय होत नाहीत, पार्टिकल क्रॉस करत नाहीत. पार्टिकल्स don't cross each other's path. ओके, फ्लुइडचे पार्टिकल एकमेकाचा पाथ क्रॉस करत नाहीत. आणि टर्ब्युलंट फ्लो मध्ये काय होणार आहे, दे क्रॉस each other's path. ओके, थर्ड डिफरन्स. आता स्ट्रीमलाईन फ्लो किंवा लॅमिनार फ्लो जो आहे तो जनरली काय होतो, लो व्हेलॉसिटीला एक्झिस्ट करतो. ओके, इट एक्झिस्ट ऍट लो व्हेलॉसिटी ऑफ फ्लो. ओके, म्हणजे लक्षात घ्या, एखादा फ्लुइडचा फ्लो असेल, लिक्विडचा फ्लो असेल, तर ते लिक्विड ज्यावेळी स्लोली मूव्ह करत असतं त्यावेळी ते लॅमिनार किंवा स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये असतं. आणि त्याची व्हेलॉसिटी वाढवली की तोच फ्लो काय होतो, टर्ब्युलंट होतो. म्हणजे एखादा फ्लो स्ट्रीमलाईन होणार का टर्ब्युलंट होणार हे बेसिकली कशावर डिपेंड असतं, त्या फ्लोच्या व्हेलॉसिटीवर डिपेंड असतं. फ्लोची व्हेलॉसिटी कमी असेल, खूप कमी असेल, तर तो मोस्टली काय असतो, स्ट्रीमलाईन किंवा लॅमिनार फ्लो असतो. आणि फ्लुइडची व्हेलॉसिटी जर जास्त असेल तर तो काय असणार आहे, टर्ब्युलंट फ्लो असणार आहे. ओके, सो टर्ब्युलंट फ्लो इट एक्झिस्ट ऍट हाय व्हेलॉसिटी ऑफ फ्लो. ओके, दिस इज द थर्ड डिफरन्स. आता स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लोचं तुम्ही ऍक्च्युअल एक्झाम्पल जर बघायचं असेल तर वॉटर टॅप मध्ये तुम्ही हे एक्झाम्पल बघू शकताय. वॉटर टॅप काय करायची, स्लोली ओपन करायची. सुरुवातीला वॉटर टॅप क्लोज्ड कंडिशन मध्ये असणार. स्लोली ओपन केल्यानंतर सुरुवातीला जो स्मूथ फ्लो असणार आहे, विदाउट एनी साऊंड, विदाउट एनी वेव्हीनेस, तो जो स्मूथ फ्लो असणार ना, त्याला काय म्हणणार आपण, स्ट्रीमलाईन फ्लो म्हणणार. आणि एका सर्टन एक्सटेंटच्या वर आपण ती टॅप ओपन केली तर काय होतं, त्याच्यामध्ये साऊंड निर्माण व्हायला लागतो, वेव्हीनेस निर्माण व्हायला लागतो, हाय व्हेलॉसिटीनं वॉटर जे आहे ते खाली पडायला लागतं. आणि तिथं तो जो फ्लो आहे ना, तो टर्ब्युलंट फ्लो असतो. लक्षात आलं, म्हणजे तोच फ्लो स्ट्रीमलाईन पण होऊ शकतो आणि टर्ब्युलंट पण होऊ शकतो. ते कशावर डिपेंड असणार आहे, तर फ्लोच्या व्हेलॉसिटीवर डिपेंड असणार आहे. फ्लोची व्हेलॉसिटी कमी असेल तर जनरली तो कसा असतो, स्ट्रीमलाईन असतो. आणि फ्लोची व्हेलॉसिटी जास्त असेल तर टर्ब्युलंट फ्लो असतो. ओके, नेक्स्ट स्ट्रीमलाईन आणि टर्ब्युलंट मध्ये नेक्स्ट डिफरन्स काय येणार आहे, स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये व्हेलॉसिटी ऑफ ए फ्लुइड पार्टिकल, व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड ऍट ए गिवन पॉइंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये काय होतं, व्हेलॉसिटी ऍट ए गिवन पॉइंट, in flow remains constant. आणि इथं काय असणार आहे, व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंजेस. म्हणजे त्या फ्लुइड मध्ये, फ्लो मध्ये आपण एक पॉइंट घेतला आणि त्या ठिकाणची व्हेलॉसिटी जर बघितली तर स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये काय होणार आहे, त्या पॉइंटला व्हेलॉसिटी आहे तेवढीच कंटिन्युअसली राहणार आहे. टर्ब्युलंट फ्लो मध्ये काय होणार आहे, तिथे काय होणार आहे, त्या पॉइंटची व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होत राहणार आहे. त्याच्यानंतर स्ट्रीमलाईन किंवा लॅमिनार फ्लो मध्ये, स्ट्रीमलाईन फ्लो किंवा त्याला काय म्हणतो आपण, लॅमिनार फ्लो असं म्हणतो, लॅमिनार फ्लो. स्ट्रीमलाईन किंवा लॅमिनार फ्लो मध्ये काय होतं, जनरली पार्टिकल्स हॅव ओनली ट्रान्सलेशनल मोशन. सगळ्या पार्टिकलला ट्रान्सलेशनल मोशन असते, परंतु टर्ब्युलंट फ्लो मध्ये रोटेशनल मोशन आणि ईडीज देखील असतात.
ओके, हा एक डिफरन्स त्याच्यामध्ये होऊ शकतो. इन दिस फ्लो there is only linear motion. Okay, there is only linear motion. आणि याच्यामध्ये टर्ब्युलंट फ्लो मध्ये काय असणार आहे? इन दिस फ्लो there is rotational motion or EDs. ओके, या फ्लो मध्ये काय असतात? EDs असतात. EDs म्हणजे काय? सर्क्युलर लिक्विड किंवा वॉटर जे आहे ते काय होतं? फ्लो होतं. दॅट इज द टर्ब्युलंट फ्लो. आणखी एक डिफरन्स याच्यामध्ये जर सांगायचं झाला स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये, तर स्ट्रीमलाईन फ्लो कधी एक्झिस्ट करतो? स्ट्रीमलाईन फ्लो एक्झिस्ट बिलो द व्हॅल्यू ऑफ 1000 ऑफ रेनॉल्ड्स नंबर. म्हणजे रेनॉल्ड्स नंबर आपण ती पुढे टर्म स्टडी करणार आहे. रेनॉल्ड्स नंबर 1000च्या खाली असेल, 1000च्या खाली असेल, RE रेनॉल्ड्स नंबरला RE ने आपण डिनोट करतो. ओके, तर रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू म्हणजे फ्लो साठी आपल्याला एक नंबर कॅल्क्युलेट करता येतो. ओके, त्याचा फॉर्म्युला आपण पुढे स्टडी करणार आहे. कुठल्याही फ्लो साठी आपण एक नंबर कॅल्क्युलेट करणार आहे विच इज गिवन बाय रेनॉल्ड अँड देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज रेनॉल्ड्स नंबर. आणि हा रेनॉल्ड्स नंबर जर काय येत असेल, लेस दॅन 1000 येत असेल, रेनॉल्ड्स नंबर लेस दॅन 1000 येत असेल, तर काय होणार आहे? इट इज अ लॅमिनार फ्लो. आणि जर रेनॉल्ड्स नंबर मोर दॅन 2000 येत असेल, तर तो काय असणार आहे? टर्ब्युलंट फ्लो असणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे एखादा फ्लो स्ट्रीमलाईन होणार का टर्ब्युलंट होणार हे रेनॉल्ड्स नंबरवर देखील डिपेंडंट असतं. ओके, जर रेनॉल्ड्स नंबर लेस दॅन 1000 असेल तर इट विल बी अ स्ट्रीमलाईन फ्लो. रेनॉल्ड्स नंबर मोर दॅन 2000 असेल तर इट इज डेफिनेटली अ टर्ब्युलंट फ्लो. आणि 1000 to 2000च्या मध्ये जर रेनॉल्ड्स नंबर असेल तर त्याचा मिनिंग काय होतो? इट इज नायदर कम्प्लिटली स्ट्रीमलाईन नॉर कम्प्लिटली टर्ब्युलंट. म्हणजे कम्प्लिटली स्ट्रीमलाईन किंवा टर्ब्युलंट नसणार आहे, तो मिक्सचर असणार आहे. ओके, त्यासोबत आणखी एक डिफरन्स जर सांगायचा झाला याच्यामध्ये स्ट्रीमलाईन आणि लॅमिनार फ्लो मध्ये, तर जनरली मोर विस्कस लिक्विड मध्ये स्ट्रीमलाईन फ्लो असतो आणि लेस विस्कस फ्लुइड मध्ये काय असणार आहे? टर्ब्युलंट फ्लो असणार आहे. ओके, इट इज more likely in more viscous fluids. जे जास्त विस्कस फ्लुइड असतात, ओके, त्याच्यामध्ये जनरली काय असतो? स्ट्रीमलाईन फ्लो असतो. ओके, इट इज मोर लाईकली, टर्ब्युलंट फ्लो कशामध्ये जास्त असणार आहे? मोर लाईकली इन लेस विस्कस फ्लुइड. ओके, आता मोर विस्कस फ्लुइड म्हणजे काय? जे इझिली फ्लो होत नाही, जे लिक्विड इझिली फ्लो होत नाही त्यांना काय म्हणायचं? मोर विस्कस फ्लुइड्स असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल मोर विस्कस फ्लुइडचं एक्झाम्पल काय देता येईल? हनी, मध, हे काय आहे? मोर विस्कस फ्लुइडचं एक्झाम्पल आहे. किंवा ऑइल देखील इझिली फ्लो होत नाही, हनी देखील इझिली फ्लो होत नाही. हे काय आहेत? मोर विस्कस फ्लुइड आहेत आणि त्यांच्यामध्ये जनरली काय असतो? स्ट्रीमलाईन फ्लो असतो. आणि जर लेस विस्कस फ्लुइड असतील, म्हणजे विस्कॉसिटी जर कमी असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर, हे काय आहे? लेस विस्कस आहे ऍज कम्पेअर टू ऑइल, तर त्याच्यामध्ये मोस्टली काय होतो? हाय व्हेलॉसिटीला टर्ब्युलंट फ्लो एक्झिस्ट करतो. So in this way there are differences in streamline and turbulent flow. Okay, so total 7 differences are there. लक्षात आले का बघा? Differences between streamline flow and turbulent flow. Okay, so next part now. Next part is the critical velocity. Critical velocity. Next part is the critical velocity. Critical next part is critical velocity. आता याची डेफिनेशन काय आहे बघा? क्रिटिकल वेलॉसिटी, the velocity of flow beyond which the velocity of flow beyond which the streamline flow become turbulent flow.
the streamline flow become turbulent flow is called as critical velocity. Is called as critical velocity. म्हणजे लक्षात घ्या, कुठलाही फ्लो जर कन्सिडर केला तर तो कंटिन्युअसली स्ट्रीमलाईन नसतो किंवा कंटिन्युअसली टर्ब्युलंट नसतो. तर लक्षात घ्या, एका सर्टन व्हेलॉसिटीच्या खाली तो काय असणार आहे, स्ट्रीमलाईन असणार आहे. एका सर्टन व्हेलॉसिटीच्या वर काय असणार आहे, तो टर्ब्युलंट फ्लो असणार आहे. म्हणजे एखादा फ्लो स्ट्रीमलाईन होणार की टर्ब्युलंट होणार हे कशावर डिपेंड असतं, व्हेलॉसिटीवर डिपेंड असतं. जनरली मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की जनरली कमी व्हेलॉसिटी असेल, फ्लोची व्हेलॉसिटी लेस असेल तर काय असतो, तो स्ट्रीमलाईन फ्लो असतो. आणि फ्लोची व्हेलॉसिटी एका सर्टन लिमिट पेक्षा जास्त झाली तर काय होणार आहे, इट विल बिकम टर्ब्युलंट फ्लो. आणि ती एक सर्टन व्हेलॉसिटी असते लक्षात घ्या. आणि दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज क्रिटिकल व्हेलॉसिटी. द व्हेलॉसिटी ऑफ फ्लो बियॉन्ड विच द स्ट्रीमलाईन फ्लो बिकम टर्ब्युलंट फ्लो इज कॉल्ड एज क्रिटिकल व्हेलॉसिटी. ओके. आता क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला जो आहे तो रेनॉल्ड या सायंटिस्टने दिलेला आहे. सो अकॉर्डिंग टू रेनॉल्ड, Reynolds, critical velocity is given by a formula. Critical velocity is given by a formula. Critical velocity is given by formula that is Vc is equal to Rn eta divided by rho d. So this is the formula for critical velocity. Rn eta divided by rho d. So this is the formula for critical velocity. याच्यामध्ये Rn म्हणजे काय असणार आहे, रेनॉल्ड्स नंबर असणार आहे. Rn म्हणजे काय असणार आहे, रेनॉल्ड्स नंबर. इटा म्हणजे काय असतं, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. इटा इज कॉल्ड एज कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. ओके, जे आपण काय करणार आहे, ही टर्म आपल्याला नंतर स्टडी करायची आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. रो म्हणजे काय असतं, डेन्सिटी ऑफ दी फ्लुइड, लिक्विड किंवा फ्लुइड. आणि डी म्हणजे असतं डायमीटर ऑफ द पाईप. ओके, डी इज द डायमीटर ऑफ पाईप. ओके, म्हणजे थोडक्यात एखादा फ्लो स्ट्रीमलाईन होणार का टर्ब्युलंट होणार, कशावर डिपेंड असणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे व्हेलॉसिटीवर तर डिपेंड असणार आहे. त्याचबरोबर कशावर डिपेंड असणार आहे, व्हिस्कोसिटी त्याची कशी आहे. मगाशीच मी सांगितलं, लेस व्हिस्कस फ्लुइड जे आहेत ते काय होतात, टर्ब्युलंट असतात. आणि मोर व्हिस्कस जे आहेत ते जनरली काय असतात, स्ट्रीमलाईन असतात. त्याचबरोबर लिक्विडची डेन्सिटी किती आहे आणि पाईपचा डायमीटर किती आहे, ओके, त्याच्यावर देखील ते डिपेंड नसतं. Okay, so in this way critical velocity is given by this formula. So this is all about critical velocity. लक्षात येते का बघा, critical velocity म्हणजे काय, velocity of flow beyond which streamline flow is converted into किंवा streamline flow become turbulent flow, that is called as critical velocity. आणि critical velocity चा फॉर्म्युला आहे Vc is equal to Rn eta divided by rho d. आता हा जो रेनॉल्ड्स नंबर आहे त्या रेनॉल्ड्स नंबरची थोडीशी कन्सेप्ट आपण बघूया. रेनॉल्ड्स नंबर, हा, आता हा रेनॉल्ड्स नंबर काय असतो बघा, इट इज अ प्युअर डायमेन्शनलेस नंबर. हा एक प्युअर नंबर असणार आहे. इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी असणार आहे. ओके, विच डझंट हॅव एनी युनिट ऑर डायमेन्शन अँड विच टेल्स वेदर द फ्लुइड इज गोइंग टू बी स्ट्रीमलाईन ऑर टर्ब्युलंट. ओके, सो रेनॉल्ड्स नंबर हा काय आहे, युनिट नसणारा, डायमेन्शन नसणारा एक प्युअर नंबर आहे. लक्षात घ्या, युनिट नसणारा, डायमेन्शन नसणारा एक प्युअर नंबर आहे की जो काय रिप्रेझेंट करतो, काय इंडिकेट करतो, वेदर द फ्लो इज स्ट्रीमलाईन ऑर टर्ब्युलंट. ओके, म्हणजे रेनॉल्ड्स नंबर, एखाद्या फ्लोचा रेनॉल्ड्स नंबर कॅल्क्युलेट केला तर त्या रेनॉल्ड्स नंबरच्या व्हॅल्यूवरून सांगू शकतो की हा फ्लो जो आहे तो स्ट्रीमलाईन असेल का टर्ब्युलंट असणार आहे. ओके, सो रेनॉल्ड्स नंबरची डेफिनेशन काय येणार आहे, इट इज ए
dimensionless pure number. It is a unitless dimensionless pure number which represent whether the flow is streamline, whether the flow is streamline or turbulent. Okay, whether the flow is streamline or turbulent. Okay, so फ्लो स्ट्रीमलाइन होणार की टर्ब्युलंट होणार हा सांगणारा एक नंबर जो आहे, प्युअर नंबर जो आहे त्याला काय म्हटलं जातं, रेनॉल्ड्स नंबर असं म्हटलं जातं. ओके, इट इज गिवन बाय फॉर्म्युला, इट इज गिवन बाय फॉर्म्युला, रेनॉल्ड्स नंबर इज गिवन बाय फॉर्म्युला Rn is equal to rho phi d divided by eta. So this is the formula for Reynolds number, rho v d by eta असा फॉर्म्युला आहे. ओके, सो वन्स अगेन इथं काय येणार बघा, हेअर रो म्हणजे काय असणार आहे, डेन्सिटी ऑफ दॅट फ्लुइड, डेन्सिटी ऑफ लिक्विड किंवा डेन्सिटी ऑफ दी फ्लुइड असणार आहे. फी म्हणजे काय असणार आहे, वेलॉसिटी ऑफ फ्लो. डी म्हणजे काय, डायमीटर, आणि इटा म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी. ओके, म्हणजे एखादा फ्लुइड फ्लो लॅमिनार होणार की टर्ब्युलंट होणार, ते त्याच्यासाठी तुम्हाला आरएन कॅल्क्युलेट करावं लागेल. रो व्ही डी म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड, व्हेलॉसिटी ऑफ फ्लो, डायमीटर ऑफ दॅट पाईप. ओके, डायमीटर ऑफ दी पाईप, आणि त्याचबरोबर त्याचा कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी, याच्या व्हॅल्यू आपल्याला इथे ठेवाव्या लागतील. आणि याच्यावरून काय होणार आहे, तुमचा रेनॉल्ड्स नंबर येणार आहे. आता हा रेनॉल्ड्स नंबर काय असेल, याची व्हॅल्यू जर लेस दॅन 1000 असेल तर काय असणार आहे, इट इज अ स्ट्रीमलाइन फ्लो. इफ आरई किंवा आरएन इज, if Rn is less than 1000, then flow is streamline किंवा लॅमिनार असं म्हणायचं. आणि Rn जर काय असेल, मोर दॅन 2000 असेल, मोर दॅन 2000, then flow is turbulent. फ्लो कसणार आहे, टर्ब्युलंट. आणि Rn ची व्हॅल्यू मोर दॅन 1000 असेल परंतु लेस दॅन 2000 असेल तर काय असणार आहे, देन इट इज नायदर स्ट्रीमलाइन नॉर टर्ब्युलंट. म्हणजे तो जो फ्लो आहे तो कम्प्लिटली स्ट्रीमलाइन किंवा कम्प्लिटली टर्ब्युलंट नसणार आहे. ओके, सो इन दिस वे देयर इज अ कन्सेप्ट ऑफ रेनॉल्ड्स नंबर. रेनॉल्ड्स नंबरची कन्सेप्ट जी आहे ती या पद्धतीने आहे. ओके, ठीक आहे. सो इन दिस वे देयर इज अ कन्सेप्ट ऑफ रेनॉल्ड्स नंबर.